मित्रांनो, एखादी एंट्री डिलीट केल्यावर कोणत्या गोष्टी होतात हे आपण आज थोडक्यात पाहणार आहोत. बघा, तुम्ही काय करता, काम करत असताना तुम्हाला काही प्रॉब्लेम वाटला किंवा एखाद्याची माहिती चुकली अशी वाटली किंवा माहिती बिल्डिंग एक सुटली आणि नंतर तुम्ही पुढच्याच बिल्डिंगची माहिती घेतली आणि नंतर कळलं की एक मागे बिल्डिंग सुटली, तर तुम्ही काय करता बघा, या ठिकाणी जाता, इथं माहिती अद्यतन करा या ठिकाणी जाता, हे ओपन करता आणि मग काय करता, ओपन केल्यानंतर हे जे तुम्हाला अशा पद्धतीने दिसतं यातली जी तुमची चुकलेली एंट्री आहे, समजा आता ही एंट्री तुमची चुकली तेव्हा तुम्ही काय करता, लगेच गडबडीत या डिलीटच्या बटनावर क्लिक करता आणि ही माहिती काय करता, डिलीट करून टाकता. तुम्हाला वाटतं हे चुकलं आहे किंवा इमारत सुटली वगैरे या सगळ्या गोष्टीमुळे हे होतं आणि तुम्ही डिलीट करून टाकता. त्यामुळे होतं काय बघा, यामुळं बऱ्याच गोष्टींवर परिणाम होतो. एक तर इथं तुम्हाला या हटवलेमध्ये ते कायम दिसत राहतं. डिलीट केलेल्यामध्ये तुम्ही एकदा एक एंट्री डिलीट केली, दोन, जेवढ्या एंट्री डिलीट केल्या ते इथं दिसत राहतात. आणि दुसरा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय होतो, तर जेव्हा एखादी एंट्री डिलीट करून तुम्ही पुढं भरायला जाता माहिती, तेव्हा ही जी ओळ आहे, ही ओळ तुम्ही समजा 10व्या ओळीची एंट्री डिलीट केली आहे आणि आता पुन्हा भरायला गेलात तर इथं परत 10वी ओळ न येता इथं 11वी ओळ येते. इमारत संख्या काय तुम्ही स्वतःच टाकणार आहात, तोही प्रॉब्लेम नाही. गणनाघरही कदाचित येऊ शकतं बरोबर पुढचं, पण ओळ चुकते. आणि दुसरं आणखीन एक काय चुकतं बघा, तेही तुम्हाला दाखवतो. आणखीन एक आकडा चुकतो तुमचा, तो म्हणजे इथं बघा, सामान्य कुटुंब हा जो एक आकडा तयार झालेला असतो तो सुद्धा तुमचा चुकतो. आता इथं हटवल्यानंतर जर तुमची इथं 5 कुटुंब असतील तर पुढची माहिती भरताना इथं 6वा नंबर न येता डायरेक्ट तुमचा काय येतो, 7वा नंबर येतो. कारण तुम्ही एक कुटुंब आधीच डिलीट केलेलं आहे. ते ॲटोमॅटिक ते कायमस्वरूपी तो अंक जो आहे तो सिस्टीममध्ये पकडला जातो. कोणता, ओळीचा आणि कुटुंबाचा अंक हा पुढचा येतो, जंप होतो. मग तुम्ही 2 एंट्र्या डिलीट केला तर 2ने जंप होणार, 4 एंट्र्या डिलीट केला तर 4ने जंप होणार. हे होत राहतं आणि मग तिथं आपला गोंधळ उडतो, गडबड उडते आणि मग काय करायचं सुचत नाही. तेव्हा आपण सगळेजण थोडंसं टेन्शनमध्ये येतो. तेव्हा असं जर होत असेल तर कोणती खबरदारी घ्यावी, तर लक्षात घ्या. मी परत एकदा इथं जाऊन तुम्हाला सांगतो, जर तुम्हाला एखादी माहिती चुकली असं वाटलं तर डिलीट या बटनावर लगेच क्लिक न करता हा जो पेन्सिलचं चिन्ह आहे याच्यावर जा आणि त्याची जी माहिती चुकली आहे ती दुरुस्त करून पुन्हा सादर करा. म्हणजे तुम्हाला डिलीट करावं लागणार नाही आणि ओळ क्रमांक आणि त्याचं कुटुंब क्रमांक ह्या सगळ्या गोष्टी जशा ते तशा राहतील. दुसरी गोष्ट, जर तुम्हाला असं वाटलं की एक इमारत क्रमांक 10 केला आणि नंतर तुम्ही इमारत क्रमांक 11 मध्येच तुमची सुटली आणि 12 केला, 13 केला, पुढं बऱ्याच ठिकाणी गेला आणि 2-3 इमारतीनंतर किंवा एका इमारतीनंतर तुमच्या लक्षात आलं की इमारत सुटलेली आहे, तर यावेळीसुद्धा पुढच्या एंट्र्या डिलीट न करता तुमच्या पर्यवेक्षकांशी बोलून तुम्ही काय करा, पुन्हा ही जी सुटलेली इमारत आहे हिला एकतर 10 नंतरचा 10/1 असा नंबर देऊन पुढं कंटिन्यू पुढचे नंबर तुम्ही थोडेसे करावे लागतील. मग तुम्ही घरांच्या भिंतीवर लिहिलेले नंबर तुम्हाला बदलावे लागले तरी हरकत नाही, पण ॲपमध्ये तुम्हाला जो डेटा तुमचा चुकल्यासारखा वाटतो तो तुमचा दिसणार नाही आणि तुम्हाला टेन्शन येणार नाही. हे एक तुम्ही करू शकता. किंवा डायरेक्ट तुम्ही समजा 13पर्यंत गेलेल्या मधल्या चुकलेल्या इमारतीला डायरेक्ट तुम्ही पुढचा क्रमांक दिला तरी चालेल. असं काही सिक्वेन्स नसलं पाहिजे असं की नाही. तुम्हाला दिलेल्या भागामध्ये तुम्हाला जेवढ्या इमारती येतात तेवढ्या सगळ्या इमारतींची नोंद तुमच्या ॲपमध्ये असली पाहिजे, त्यानंतर तुमच्या मॅपमध्ये असली पाहिजे, नकाशामध्ये असली पाहिजे. आणि या इमारतीनुसार गणनाघरं जेवढी काउंट होतील तेवढी गणनाघरंसुद्धा तुमची व्यवस्थित जुळली पाहिजेत. हा एवढा विषय डोक्यात घ्या. त्यानंतर तुम्ही जर या आधी तुमच्याकडून काही डिलीट झालं असेल किंवा काय झालं असेल तर इथून पुढे कोणतंही टेन्शन न घेता व्यवस्थित काम करा आणि तिथून पुढे डिलीट करण्याचा कधीही पर्याय वापरू नका. तर या पद्धतीनं डिलीट केल्यानंतर होणारे परिणाम हे जे आहेत ते तुमच्या लक्षात आले असतील. आता तुमचं बरंचसं काम झालं असताना ओळ जंप झालेले आहे, कुटुंब क्रमांक जंप झाला असेल तर अजिबात घाबरू नका, टेन्शन घेऊ नका. आहे तसं तुमचं पुढं काम सुरू ठेवा. आणि जेव्हा तुम्ही तुमची माहिती सादर कराल किंवा पर्यवेक्षकांना भेटाल तेव्हा त्यांच्या निदर्शनास आणून द्या की हे जे हटवलेले आहेत ते जादाचे माझे आहेत. इथं समजा 4 असतील हटवलेले आणि ते तुम्ही पुन्हा भरले असतील तर तुमचं एकूण कुटुंबातून किंवा एकूण गणनाघरातून तेवढे वजा करून तुम्ही त्यांना ते
सांगू शकता किंवा ते हटवले असले तरी मी पुन्हा भरलेले आहेत असं त्यांना सांगू शकता. तर या पद्धतीने काम करायचं आहे. डिलीटचा ऑप्शन शक्यतो वापरू नका. डिलीट झाल्यास घाबरू नका. पुढं रेग्युलर तुमचं काम सुरू ठेवा. तर हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की खाली कमेंटमध्ये लिहून कळवा. व्हिडिओ महत्त्वाचा आहे त्यामुळे जास्तीत जास्त तुमच्या मित्रांच्या ग्रुपमध्ये व्हॉट्सअपला वगैरे शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा. अजून कोणत्या अडचणी आहेत त्यासुद्धा कमेंटमध्ये टाका म्हणजे त्याच्यावर व्हिडिओ बनवता येईल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर अँड गुड बाय.